इससे अच्छा तो अंग्रेजों का राज था। मैं नहीं जीना चाहता ऐसे देश में, और मैं अपनी जान दे के रहूंगा। या तो न्याय मिलेगा या मैं अपनी जान दूंगा। व्हिडिओ तर तुम्ही पाहिलाच असेल। ही दृश्य आहेत मध्य प्रदेश मधील केन बेतवा नदीजोड प्रकल्पाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनामधील। केन बेतवा नदीजोड प्रकल्प हा असा प्रकल्प आहे ज्याला सरकार बुंदेलखंड साठी गेम चेंजर असल्याचे सांगत आहे। या प्रकल्पामुळे लोकांना पाणी मिळेल, शेतीसाठी सिंचनाची सोय होईल आणि दुष्काळाच्या समस्येतून मोठा दिलासा मिळेल असा दावा केला जात आहे। पण या प्रकल्पाची दुसरी बाजूही आहे जी मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये फारशी दिसत नाही। खरं तर मध्य प्रदेशातील छत्तरपूर आणि पन्ना जिल्ह्यातील आदिवासी आणि शेतकरी गेल्या अनेक दिवसापासून या प्रकल्पाविरोधात आंदोलन करत आहेत। त्यांचे म्हणणे आहे की या प्रकल्पामुळे त्यांची जमीन, जंगल आणि उपजीविकेची साधने हिरावली जात आहेत। यावेळी आंदोलन आणखी तीव्र झालं आहे। अनेक आंदोलक जल सत्याग्रह करत पाण्यात उभे राहिले आहेत। काही महिलांनी न्याय द्या किंवा मारून टाका अशा घोषणा दिल्या। प्रतिकात्मक आंदोलन म्हणून चिता आंदोलन करण्यात आले आणि त्यानंतर फाशी सत्याग्रह देखील सुरू करण्यात आला। आता खरा प्रश्न असा आहे की विकास महत्त्वाचा आहेच, पण त्या विकासाची किंमत एखाद्याचे घर, जमीन आणि ओळख गमावून मोजावी लागणार आहे का? या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचे मत काय कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी जयेश.in ला फॉलो करा।